चोपड्याचे सुपुत्र शहीद जवान श्री अरुण दिलीप बडगुजर BSF यांना आसाम बॉर्डरवर कर्तव्य बजावताना वीरमरण आले। त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शहीद जवान अमर रहे, अमर रहे। भारत माता की जय। हो, मी सैनिक बोलतोय। प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न असते। माझे लहानपणापासूनच सैनिक बनण्याचे स्वप्न होते। मला सैनिक बनून देश सेवा करायची होती। माझ्या घरची परिस्थिती बेताचीच होती। सैनिक होण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत केली। सैनिक होऊन देशाची सेवा करणे हेच माझे ध्येय होते। मी परीक्षा दिली आणि पास झालो। माझी सैनिक म्हणून निवड झाली। माझ्या आई बाबांना माझा अभिमान वाटू लागला, कारण यासाठी मी खूप कष्ट घेतले होते। मला आई बाबांना सोडून जाण्याचे दुःख होते आणि भारत मातेची सेवा करण्याची संधी मिळाली याचाही आनंद होता। सैन्यात भरती झाल्यानंतर मी ट्रेनिंगसाठी गेलो। ट्रेनिंगमध्ये अथक परिश्रम घेऊन ट्रेनिंग पूर्ण केले। ट्रेनिंग नंतर मी सीमेवर तैनात झालो। सीमेवर थंड प्रदेश असो वा वाळवंट किंवा पाऊस असो, आम्ही सैनिक देशसेवेसाठी तयार असतो। सीमेवर नेहमी तणावाचे वातावरण असते, हल्ल्याचे संकट असते, तरीही आम्ही सैनिक जीवाची पर्वा न करता देशासाठी लढतो। मी परिवारापासून दूर राहतो। आई बाबांची, भावंडांची आठवण आली की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, पण मी खचून जात नाही। नव्या उमेदीने पुढे जातो। मला अभिमान आहे की मी सैनिक आहे। देशसेवेसारखे महान सत्कार्य माझ्या हातून होते। मी माझे कर्तव्य आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडणार आणि माझ्या देशाला सुरक्षित ठेवणार। एक सुंदर स्वप्न पडलं होतं मला रात्री। नवे पाहिले मी दिवसा उघड्या डोळ्यांनी। दूरवरच्या दऱ्याखोऱ्यात निळ्या आसमानाखाली शहीद मी झालो होतो, अतिरेक्यांच्या गोळ्यांनी। पकड माझ्या शस्त्रावरची सुटली नव्हती वर्षानुवर्षे। मी अतिरेक्यांच्या घरी मानलं होतं थैमान। आज घरी ते साजरी करीत होते दिवाळी, कारण शमलं होतं त्यांच्या नरडीवरचं तुफान। अंगावरची ती माझी अभिमानी वर्दी रक्ताळलेली पण खुलून खास दिसत होती। शेवपेटीला माझ्या तिरंग्याने गुंडाळता माझ्या शेजारीच अश्रू गाळत होती। अभिमानाने आकाशात फैरी झडल्या। आत्मा माझ्या स्वर्गात गौरवाने पोहोचला। माय देशासाठी बलिदान करूनी परमोच्च आणखी एक वीर पडद्याआड झाला। जन्मभूमीत माझी शेवपेटी दुःख एक आणि गर्वाने आली। स्मशानात आज आणखी एक देह जळणार होता। तितक्यात दुरून धावत माझी आई आली। तितक्यात दुरून धावत माझी माय आली। आसवांना तिच्या कसलाच बांध नव्हता। कोण समजवणार होतं आज तिला? कोण समजवणार होतं आज तिला? माझ्यासोबत तिचं अस्तित्व देखील संपलं होतं। एका कोपऱ्यात अश्रू ढाळत बाप माझा उभा होता।
एका कोपऱ्यात अश्रू धाडत बाप माझा उभा होता. स्वर्गाला मी देशभक्तीचं गाणं शिकवत होतो. सोन्यासारख्या बहिणी माझ्या दुःख वेदनेने थरथरत होत्या. स्वर्गाला कवेत घेतलं, पण त्यांचा संताप नव्हता आवरत. एक बहीण पडली होती निपचिप आणि चाटू लागल्या ज्वाळा गगनाला. नका वाहू प्रियजन हो अश्रू. कोहिनूर जरूर होतो मी तुमच्या काळजाचा. कोहिनूर जरूर होतो मी तुमच्या काळजाचा, पण त्याची चमक देशभक्ती होती. परमोच्च बलिदानाची नशा मज चलली. आज देह माझा झाला पुरी तृप्त. स्वर्गात बसेल इंद्रांच्या तख्तावर. स्वर्गात बसेल इंद्रांच्या तख्तावर. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. एक सैनिक ने क्या खूब कहा है. एक सैनिक ने क्या खूब कहा है. किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ आया हूँ. किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ आया हूँ. मेरी नन्ही सी चिड़िया को चहकता छोड़ आया हूँ. मुझे छाती से अपनी तू लगा लेना ए भारत माँ. मुझे छाती से अपनी तू लगा लेना ए भारत माँ. मैं अपनी माँ की बाहों को तरसता छोड़ आया हूँ. शहीदों को शत शत नमन. भारत माता की जय. जय हिंद.